आनंद मयेकर यांचा 27 मतांनी दणदणीत विजय झाल्याचं मी घोषित करतो. लवकरात लवकर या म्हातारीला एक छोटीशी आसावरी दे. आवाज खाली. हे कलेक्टरचं ऑफिस आहे, तुमचं घर नाही. आणि सगळा पेपर आधी नीट वाचून घे. त्याच्यात 10 मिनिटं गेली तरी चालतील. आणि सोपे प्रश्न आधी सोडव. सगळा एपिसोड आत्ताच ऐकून झालाय माझा. म्हणजे नवीन कलेक्टर बाई? हो बाई आहे. आणि त्या बाईने आजच माझी बिनपणानं करायला घेतली होती. बोला. काय चाललंय? काय नाही, आत्ताच अंतराला कॉलेजला सोडून आले. आज तिचा पहिला पेपर होता ना. तुमचं काय चाललंय? आमचं काय, आम्ही जगतो इथे कसे बसे तुमची आठवण काढत. एवढी आठवण येते तर मग बोलावून घ्या ना. बोलावलं या आत्ताच्या आत्ता. डोळे मिटा. हं? डोळे मिटा. मिटले? आले मी डोळ्यासमोर. तिथून तुम्ही गेलाच कधी होतात? आज कामं नाही येत वाटतं ऑफिसमध्ये. नाही, काम खूप आहे पण मन लागत नाहीये कामात. कुठे आहे मग मन? तुमच्या आजूबाजूला बघा, तिथेच कुठेतरी घुटमळत असेल. इश्श. आणि हे काय, ऑफिसमधली कामं धामं सोडून बायकोशी असं बोलत बसणं बरोबर नाहीये. माहिती. अरे कामावरनं आठवण झाली. तुझ्या त्या मुक्ताच्या जागेच्या कामाचं काय झालं? झालं का ते? नाही, आपण परत आल्यानंतर या गोष्टीवर चर्चाच नाही झाली आपली. हां नाही, ती सर्किट हाऊसमध्ये राहतीये. सर्किट हाऊसमध्ये? तिला आपल्या घरी येऊन राहायला सांग ना. कुठे वणवण करत बसणार आहे ती? अहो पण अगं, मागे मी जे काही बोललो ना ते तिला सगळं विसरून जायला सांग. आणि तूही विसरून जा. सगळं गैरसमजामुळे झालं होतं ते. आसावरी, तुझी एवढी जवळची मैत्रीण आणि ती सर्किट हाऊसमध्ये राहणार नाही. तिला आजच फोन करून सांग आपल्या घरी येऊन राहायला. हे तुम्ही खरंच मनापासून बोलताय की माझं मन राखण्यासाठी? या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरं, मी करते तिला फोन. चल मी ठेवतो फोन. उद्यापर येऊन बसेल इथे माझ्या डोक्यावर. खूप काम आहे. तू काळजी घे स्वतःची. आणि मुक्ताला फोन कर मात्र नक्की. हो, बाय. बाय. येस, मुक्ते, आसावरी. बोल सावरे. आज अचानक आठवण? आज रात्री तू काय करतेस? जर मोकळी असतीस तर जेवायला आली असतीस ना घरी. मी हातावर चालत येईन ग, पण तुझ्या यांना चालेल का? अगं, यांनी स्वतःहून फोन करून सांगितलंय. मुक्ते, हे तुझ्याशी जे काही वागलेत ना ते विसरून जा प्लीज. अगं, यांच्यावर कामाचं प्रेशर असलं ना की त्यांची चिडचिड खूप वाढते. मग कुणावरही राग काढतात. पण त्यांच्या मनात तसं नसतं ग, खरंच. पण सावरे, अगं हे सगळं तू मला का सांगतेस? कारण त्यांचा आत्ताच फोन आला होता तुझी चौकशी करण्यासाठी. म्हणाले
मुक्ताची जर जागेची व्यवस्था झाली नसेल तर तिला आपल्याच घरी येऊ दे राहायला. काय झालं मुक्ते? तू अशी हसतीयस का? काही नाही ग. सावरी, अगं तुझा जो नवरा आहे ना तो पक्का बिझनेसमॅन आहे. जवाब नाही त्याचा. म्हणजे आता आता एक गंमत आहे. तुमचे हे आज आले होते माझ्या ऑफिसमध्ये आणि जेव्हा त्यांना हे कळलं की त्यांच्या काही नाजूक दुखण्यावर माझं बोट आहे तेव्हा त्यांना हे शहाणपण सुचले. म्हणजे कलेक्टर ऑफिसकडून भोसले कन्स्ट्रक्शनच्या काही संशयास्पद व्यवहारांची चौकशी लवकरच होऊ शकते आणि अशा चौकशीचे आदेश जर निघाले तर त्या आदेशांवर सही करण्याची पाळी डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून माझ्यावर येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याची कलेक्टर? म्हणजेच तुझी बालमैत्रीण मुक्ता राजवाडे. मुक्ते, तू 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 बोलली नाहीस? तू विचारलं नाहीस? अगं पण पण म्हणजे तुझ्या यांना ही अचानक उपरती का झाली याचं कारण सांगितलं बस. सावरे, तुझा संसार सुखात चाललाय आणि तो तसाच चालावा अशी इच्छा आहे. पण तुझ्या यांनी जो माझा अपमान केलाय ना तो मी कधीच नाही विसरू शकत. मला जागा मिळाली ती उत्तम आहे. लवकरच त्याचा पत्ता मी तुला पाठवते. कधीही ये. तुझ्यासाठी दरवाजे 24 तास आणि 12 महिने उघडे आहेत. मला मात्र तुझ्या घरी पुन्हा बोलवू नकोस. तुला माहितीये तुला सारखं सारखं नाही बोलणं मला जमणार नाही. हॅलो. कशी आहेस? बरे आहात ना तुम्ही? आता अर्ध्या तासापूर्वीच तर आपण बोललो आणि आता लगेच फोन. त्या अर्ध्या तासात मला तुझी किती आठवण आली तुला काय माहिती आहे? बरं, त्या मुक्ताशी काही बोलणं झालं का तुझं? हो, झालं माझं बोलणं तिच्याशी. मी सांगितला तुमचा निरोप तिला, पण ती नाही म्हणाली. तिची दुसरीकडे राहायची सोय झाली आहे म्हणाली. म्हणजे तिच्या मनात अजूनही गैरसमज आहेच तर? नाही, तसं काही नाही आहे. मग पुन्हा एकदा बोलून बघ ना तिच्याशी. ठीक आहे, बोलून बघते मी कलेक्टर बाईंशी. अरे हो, ती बोललीच नव्हती नाही का आपल्याला? कमालच केली तिने. मला सुद्धा आजच कळलं. एनिवे, तू बोलून बघ तिच्याशी. ऐकलं तर ठीक, नाहीतर काय? नाहीतर आपण काय बोलणार, नाही का? चला ठेव फोन. का? माझ्याशी बोलायचं नाहीये? राहू द्या, तुम्हाला कामं असतील.
ओके बाय. बाय. आता दिवसभर नाही येणार तुम्हाला माझी आठवण. याचा अर्थ मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं. गेले काही दिवस 2 मवाली मला खूप त्रास देत आहेत. आता तर कहरच झाला. मी जिथे जाते तिथे ते माझा पाठलाग करतात. मी पोलीसमध्ये कंप्लेंट केली तर माझ्या आधीच ते तिथे पोचले होते. हे सांगायला की मी किती हलक्या चारित्र्याची बाई आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणजे तुम्ही इथे राहणार आहात? मग आणखीन कुठे जाऊ? तुम्ही पाठ फिरवणार असाल तर मी सरळ जाऊन त्या लांडग्यांना सांगते. मला रोज दिवसण्यापेक्षा आजच माझे लचके तोडून घ्या. रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं ना. पण मॅडम तुम्ही इथे राहिलात तर लोक काय म्हणतील असंच ना. सर, आपल्या दोघांमध्ये काहीही नसताना लोक भरपूर काय म्हणतच होते. आपल्या दोघांमध्ये काहीही नसताना तुमची बायको तुम्हाला सोडून निघून गेली. आपल्या दोघांमध्ये काहीही नसताना माझा नवरा उंडग्यासारखा गावभर तुमची इज्जत काढत फिरतो. मग जगू द्या ना मला हवं तसं. काय बिघडतं? हवं तसं म्हणजे कसं? मला फक्त दिवसात ताठ मानेनं चालता यावं आणि रात्री शांत चित्ताने झोप लागावी, एवढीच अपेक्षा होती. पण गेले काही वर्ष या दोन्ही गोष्टी माझ्याकडून हिरावून घेतल्या गेल्या. तुमचा आधार वाटायचा सर, पण नंतर तोही तुम्ही काढून घेतलात. नाही, मी तुम्हाला दोष देत नाहीये. मला माहितीये तुम्हालाही या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास झाला. पण सर, आता मी म्हणालो इतकी हळवी झाली आहे, इतकी बिथरली आहे की बॅग घेऊन बाहेर पडले तेव्हा इथे येण्याऐवजी कुठेतरी जाऊन जीव दिला असता. मॅडम
माझं जगण्यावर खूप प्रेम होतं. मला मला हसायला खूप आवडायचं. खूप हसायचे मी. पण मी आता ते विसरून गेले. आता तर स्वतःलाच कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार करताना पकडले मी. भीती वाटली स्वतःची, म्हणून निघून आले. तुम्ही जायला सांगत असाल तर मी नाही, तुम्ही राहा इथेच. खूप थकले. मी खूप थकले सर. तुम्ही झोपा आता. मी बाहेर जाऊन झोपेन. बाबा, काय झालं बाबा? उदास वाटतंय? उदास नाही, उदास नाही, पण मन अस्वस्थ झालंय. सावरे, अंतराच्या परीक्षेच्या निमित्तानं तू इथं आलीस. तिचा अभ्यास घेणं, तिला सोबत बनवून रात्र जागणं, तिला सकाळी वेळेवर लवकर उठवणं, तिच्या परीक्षेची तयारी करून घेणं, परीक्षा देऊन आल्यावर तिचा पेपर सोडवून घेणं, घरातली बारीक सारीक कामं. सुधाची आठवण करून दिलीस बा. मामा, तिचा सुद्धा वावर सगळीकडे असायचा. घरातली लहान सहान कामं तिच्या चांगली लक्षात असायची. कोणाला कधी उठायचंय, कोणाला कुठं जायचंय, आपण आपली महत्वाची कामं विसरायचो, पण तिच्या ते नेमकं लक्षात असायचं. मग ती सगळ्यांना विचारायची, हे केलत का, ते केलत का. सावरे, आज तू सुधाची जागा घेतलीस. कुणीतरी घ्यायला हवीच होती ना तिची जागा. तू तिची जागा घेतलीस, पण आता तुझी जागा सुद्धा कोणीतरी घ्यायला हवी. माझी जागा? अगं, सुधाचे संस्कार आता नव्या पिढीत उतरायला हवेत. छोटी आसावरी आता यायला हवी. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. चल येते मी. अगं, पैसे घेतलेस का ग? हो आहेत. आणि ऐक, मला यायला उशीर होईल. ओके, बरं बरं. बाय राज. उर्मी, कुठे चाललीस तू? बाहेर जायला निघालेल्या माणसाला असे मागून हाक मारू नये राज. त्याचं काम होत नाही. अच्छा, अशा कुठल्या कामासाठी बाहेर चाललीस तू? ते मी तुला का सांगू? कारण मी विचारतोय म्हणून. यू हॅव नो राईट टू आस्क मी दॅट. ओके उर्मी, बाबा, तुम्ही मला का ओरडताय? हा मोठ्या म्हणून उगीच बॉसिंग करत असतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, मॉमला काही प्रॉब्लेम नाहीये, मग ह्यालाच का नेहमी प्रॉब्लेम असतो? कारण जे काम आई बाबांनी खूप आधी केलं पाहिजे होतं ते फॉर सम रिझन त्यांनी केलं नाही, त्यामुळे मला करावं लागतं. राज, तू आता मी काय चुकीचं बोलतो काही? वॉट एव्हर. मला इकडे पंचायती करत बसायला वेळ नाहीये. अँड ब्रो, माझा पंचनामा करायच्या आधी जर आपने गिरेबान में झाककर देखो, मागच्या आठवड्यात मी तुला 2 वेगवेगळ्या ठिकाणी
2 वेगवेगळ्या मुलींबरोबर पाहिलं. पाहिलं म्हणजे पाहिलं. कसं पाहिलं कळलं ना? सो जस्ट बिकॉज तू मुलगा आहेस, मोठा आहेस, म्हणून तू मला असं क्रॉस क्वेश्चन करू शकत नाहीस. गॉट इट? बाय.